नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग्स, साहित्य कला लेखनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अ, तुमचा आनंद कशात शोधता बरं तुम्ही? मी शेवटपर्यंत नक्की ऐका. लेख खूप सुंदर आहे. आनंद खूप सुंदर आहे आणि आनंद मानण्यावर आहे. आणि बिना पैशाची आनंदाची लिस्ट ही प्रत्येकाने आपापली विचार करून ठेवा. मी सकाळी लवकर उठते. माझा आनंद सांगते मी तुम्हाला. 5:30 वाजता उठते मी. 5:30 वाजता उठल्याच्यानंतर मला दुकानात जायची घाई असते. ह्यांना पण ह्यांच्यासोबतच मी निघते बरोबर 7 वाजता. मग आम्ही निघाल्याच्यानंतर आम्ही दोघं एकमेकजण मिळून काम आवरतो आणि निघतो. मुलगा जवळ नसल्याकारणाने आम्ही दोघं जणच असतो. त्यामुळे स्वयंपाक, पाणी सगळं घरातलं आवरून मी पण त्यांच्यासोबत जाते. पण मग आनंद रस्त्यामध्ये जाताना गाडीमध्ये बसल्यावर त्यांच्यासोबत मस्त मराठी अभंगाची गाणी लावली सकाळी-सकाळी, श्री स्वामी समर्थांची गाणी लावली, तारक मंत्र ऐकलं, ते सोबत असताना तो आनंद वेगळा असतो. सकाळी मी त्यांच्यासाठी मी स्वयंपाक केलाय आणि त्यांनी तो डब्बा भरलाय, तो आनंद वेगळा असतो. मी घरातलं झाडतेय, माझ्यासोबत ते बाहेरचं झाडतायत, अंगण झाडतायत, पाणी टाकतायत. तो आनंद वेगळा असतो. तुमच्या नशिबात आहे का तो आनंद? बरं तो आनंद नसू द्या पण. तुम्ही कशात शोधता आनंद? बिगर पैशाचा आनंद कोणता? लिस्ट आहे का तुमच्याकडे? एखादा विचार करा बरं एखाद्या गोष्टीची, की तुम्हाला आहे का तो आनंद? आणि तुम्ही तो शोधू शकता का? पैशाने सगळं विकत घेता येतं का? छोट्या-छोट्या गोष्टी पैशाने विकत घेता येतील का? नाही ना. मग त्याच बिना पैशाच्या आनंदाच्या गोष्टी आज शेअर करते मी तुमच्यासोबत. तुमची सविता, सविता ब्लॉग्स. साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये. चला, काल असंच मैत्रिणींसोबत आमचा गप्पाचा फड रंगला होता. बोलता-बोलता गोष्टी इथपर्यंत येऊन पोहोचल्या, की दुनिया कशी सगळी पैशावर चालते बरं का. सगळे आनंद, सगळे सुख, सगळ्या गोष्टी सगळ्या पैशाने विकत घेता येतात. कोणतीच गोष्ट अशी नाहीये, की ती पैशाने विकत घेता येत नाही. तेव्हा मी म्हणाले, "अगं ए बाई, मला नाही पटत बरं का हे तू बोलतेय ते. असे खूप आनंद आहेत, ज्यासाठी पैसे लागत नाहीत बरं का." ज्यांना हे नाही पटलं त्या म्हणाल्या, "ओके." आणि ज्यांना पटलं त्या म्हणल्या, "अगं सांग बरं 10 तरी असे आनंद." ती म्हणली, "मी एका दमात 10 आनंद सांगितले." मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि 10 गोष्टी सांगितल्या पटापट, एकदम फास्ट. अर्थात सगळ्यांना पटल्या असतील का नसतील हे मला माहीत नाही. आय डोंट नो. पण घरी येताना मनात कुठेतरी लिस्ट तयार केली आणि निर्व्याज आनंदाची, तेही बिना पैशाची. सांगते ती लिस्ट कोणती आहे ती. खूप काही गोष्टी आहेत जे मला आनंद देतात. सकाळी-सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, ते माझ्याशी पण मॅच होतं. खास करून सकाळची कोकिळा गाणं आणि मस्तपैकी मी खुश होणं, तिच्या आवाजाला प्रतिसाद देणं, किती सुंदर वाटते सकाळची पहाट. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणं, मस्त गाणी गुणगुणत ते सुद्धा आणि त्यानंतर नवऱ्याने केलेला फक्कड चहा पिणं, किती सुंदर आहे ती आनंदाची गोष्ट. ट्रॅफिक जाम असेल, ट्रॅफिक जाम असलेला असताना प्लेलिस्टवर एखादं लता मंगेशकर, अगर आशा भोसले यांचं सुंदर गाणं लागलेलं. सकाळी-सकाळी दुसऱ्यांच्या घरी, दुसऱ्यांच्या घरातून पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकू येणं आणि मन हरवून जाणं, हा पण एक आनंदच आहे. आजोळी जाऊन एकांतात नारळाच्या बागेमध्ये फेरफटका मारणं, आंब्याच्या बागेत फेरफटका मारणं, हा सुद्धा एक आनंद आहे. एखादी छानशी भाजी केली, अगर एखादी छानशी रेसिपी केली आणि पाहुण्या-रावळ्यांनी भरभरून कौतुक करावं, ते पण एक आनंद आहे. अचानक आवराआवरी केली, घर आवरलं, एकदम घर चकाचक केलं आणि नंतर स्वतःची स्वतःलाच पाठ थोपटले आणि म्हटलं, "अरे वाह! आज मी खूप छान काम केलं." आणि एक फक्कड चहा केला आणि काम आवरल्यावर म्हणावं, "अरे वाह!" तो एक आनंद, चहा पीत-पीत म्हणावं. एखाद्या संध्याकाळी आभाळाचे विस्मरणीय रंग आणि त्याच्यामध्ये जगजीत सिंग यांची सुंदर गाणी आपल्या कानावर पडणं, हा पण एक आनंद. आवडत्या लोकांमध्ये गप्पांचा रंगलेला फड आणि रात्री उशिरा एक कॉफीचा कप पिऊन गप्पा उशिरापर्यंत रंगवणं आणि मस्तपैकी जागरण करणं,
हा पण एक आनंद. एखाद्या दिवशी एकटं असणं आणि अंग मोडेपर्यंत झोप घेणं, हा पण एक आनंद. एखाद्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम-गरम मॅगी केली आणि गरम-गरम मॅगी खात-खात एखादा थ्रिलर चित्रपट पाहणं, हा पण एक आनंद. कधी एकेकाळी कुणाचा फोन न येता अचानक पाहुण्यांचं घरासमोर आगमन होणं आणि त्यातून मिळणारा आनंद, तो पण एक आनंद. लिस्ट अजून माझी संपलेली नाहीये. अजून वाढू शकते. अजून सुद्धा ह्या व्यतिरिक्त वाढू शकते. पण आनंद शोधण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आपण कोणत्या दृष्टीने त्याला पाहिलं जातो, की मनाला आपल्या निख्खळ आनंद मिळेल आणि त्या गोष्टी खूप अगणित असतील आणि असे खूप खरे आनंद बहुधा बिना पैशाचे आपल्याला मिळतात, पण ते आपण मनातून मानत नाहीत. माणसाच्या नैसर्गिकता, त्याच्याशी जुळलेले हे काही गोष्टी असतात, हे काही आनंद असतात. त्यात सुंदरता असते, मनापासूनची सुंदरता असते आणि ते निर्व्याज असतं, निरागसता असते, प्रेमळ भावना असतात. आणि त्या क्षणामध्ये पेरलेलं आपण जे पेरतो तेच आपलं आयुष्य सुंदर बनवतात. ही आपली लिस्ट आहे. ही मी त्या मृदुल म्हणून आहे, कथाविश्व ग्रुप आहे, त्या कथाविश्वमध्ये मृदुल यांचा हा लेख आलेला होता. आज वाचला, खूप छान वाटला. मनाला कुठेतरी आपण आनंद मानतो. आज मी टेलरिंग जॉब करते. टेलरिंगमध्ये दुकानात जाते, काम करते. फ्रेश माइंडमधली घरातली पण कामं करते, दुकानातली कामं करते आणि हा जो वेळ आहे, लेख वाचन करून, लेख आवडले की ते तुमच्यापर्यंत सांगते, तो माझा एक आनंद आहे. तो मी व्यक्त करू शकते. मला जर 1 जणांनी जरी लाईक केलं ना, तरी त्यात मला आनंद मिळतो. माझा लेख जर कुणी 1 जणांनी मला पर्सनली बोलतात, की "ताई छान सांगितलं, मॅडम छान सांगितलं." तो आनंद वेगळा असतो. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी आनंदाने करशाल, त्यात तुम्हाला भरभरून आनंद मिळेल पण आणि एक मनाचं समाधान मिळेल. मृदुल यांचा लेख होता. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या लेखांमध्ये अशा छानशा. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.